नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लरी ईश्वरीला विचारते की तू देवळामध्ये असं का वागत होती, कारण देवळामध्ये लक्ष देवाकडे कमी आणि भलतीकडेच मात्र तुझं जास्त लक्ष होतं। त्यावरती आता ईश्वरी विचारते की मामी मला एक कळत नाही, मला एक वेगळी शंका येते। तर मामी विचारते की काय कसली शंका येते। त्यावरती ईश्वरी म्हणते की देवळातून आल्यापासून मामी तुमच्या चेहऱ्यावरचा रंग इतका का उडालेला आहे हो। आणि तेव्हा मात्र आता मामीची बोलती बंद होते, मामीला धक्काच बसतो। त्यानंतर आता ईश्वरी मात्र आपली जी काही भाची आहे ही अंजलीची मुलगी तिला घेऊन मात्र अर्णवकडे आलेली असते आणि अर्णवला म्हणते की हे बघा सर, मी नेहमी आपलं नातं हे पुढे नेण्याचा विचार करते आणि त्याबद्दल तुम्हाला म्हणतेच। तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, मला तुझ्या बाबतीत कोणतेही कंप्लेंट नाही, पण जोपर्यंत आता तुझी आई निर्दोष आहे हे पुरावे तुम्हाला देत नाही तोपर्यंत मात्र आपलं नातं हे पुढे नाही जाऊ शकत। तेव्हा आता ईश्वरी आपलं नातं हे पुढे नेण्यासाठी आणि आपल्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मात्र आता भक्कम असा पुरावा घेऊन येणार आहे आणि अर्णवचे डोळे मात्र ती उघडणार आहे। तेव्हा आता मित्रांनो, आता नक्की काय असं करणार आहे ईश्वरी मात्र अर्णवचे डोळे कशा पद्धतीने उघडते हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा आता मित्रांनो, ईश्वरी नक्की आता कोणता असा बॉम्ब फोडते आणि अर्णवचे डोळे उघडते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।